8. वन मोर. टेस्ट न घेता बॅक टू बॅक मारायचा प्रयत्न करा. कमॉन 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 टू लास्ट 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 तू फक्त फुल फाटून येते. एकदम स्लो मोशन मध्ये गडबड करू नको. माइंड टू मसल कनेक्ट करून फक्त हॅमस्ट्रिंग स्ट्रेच करा. नमस्कार मित्रांनो, मी अमित थोरात, सर्टिफाईड फिटनेस कोच आणि आपलं स्वागत आहे युवा फिटनेस ऑफिशियल वरती. आणि आज आपला युवा फोर्स मोड मधला आज वर्कआउट आपला आहे लेग डे. लेग डे मध्ये आपण आज मारतोय क्वाड्स आणि हॅमस्ट्रिंग. आणि त्यात आपण नवीन नवीन टेक्निक येणार आहे. त्यातलं आपली टेक्निक एक म्हणजे सुपर सेट आणि ड्रॉप सेट. आणि आपण आज त्यात एक नवीन सेशन घेतोय की ड्रॉप सेट कॉम्बिनेशन सुपर सेट. या दोन्ही कॉम्बिनेशन सेट आपण बघा. लेग वर्कआउट आपला कसा आहे तुम्हाला आवडेल आणि तुम्ही फॉलो करा. तर मित्रांनो, नेहमीप्रमाणे वॉर्मअप. तुमचा हा पाय स्ट्रेच एकदम आणि ट्राय करा कोपर किंवा एल्बो जमिनीला टच होईल. 1 2 3 1 2 3 1 2 3 4. तर मित्रांनो, हा वॉर्मअप करताना तुमची मोस्टली एंगेजमेंट क्वाड्स आणि हॅमस्ट्रिंगची येते. जेव्हा तुम्ही वर जाता सीट पोझिशन मधून तर तुम्हाला इथं एक ताण जाणवेल. हॅमस्ट्रिंग ग्लूट्स. हा, तर तुम्हाला लोअर तो बॅक ताण जाणवला पाहिजे. आता आपण पुढचा वॉर्मअप करत आहे ज्याचं नाव आहे वाइल्ड फॉरवर्ड फोल्ड ट्विस्ट. तर बघा कसं करतोय. यामध्ये सफिशियंट डिस्टन्स घ्या तुमच्या दोन पायांमध्ये. असं घेऊ नका, जास्त घ्या. स्ट्रेट बेंड करा तुमचं बॅकमध्ये आणि हा हात तुमच्या डाव्या साईडला मूव्ह केला की जो दुसरा हात आहे जो ह्याच्या पॅरलल हँडच्या आहे तो 90 डिग्रीमध्ये रोटेट करा. पुन्हा आय पोझिशन. आपलं हे झालं बॉडीचं स्ट्रेचिंग पूर्णपणे. आता आपण मेन एक्सरसाइजवर जाऊया. आपला पहिला सेट राहील आपला. आणि पहिल्या सेटच्या अगोदर तुम्ही जर नॉर्मली अजून बॉडी वेट स्क्वॉट साधारण 20-20 मारा, जेणेकरून अजून तुमचा लेग अजून चांगला ऍक्टिव्ह होईल. फॉर्म कसा करायचा, साधारण आपल्या शोल्डर प्रमाणे किंवा दोन्ही पाय जुळवून ठेवा. एवढं पाय बाहेर काढा. अंतर घेऊन थोडासा आपला टान्स वाईड घ्या. ज्या दिशेला आपला पंजा गेलाय त्या दिशेला गुडघे घ्यायचे आणि साधारण आपल्या अंगठीच्या आत राहायला पाहिजे. फॉर्म चेक करा. चेस्ट अप, कोर पूर्ण टाईट. बसता वेळेस बॅक साईडला जावा स्लो आणि कंट्रोल फॉर्म मध्ये. 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10.
आता मी 10 मारले तसे तुम्ही 20 मारा, कारण आमच्यापाशी टाइम कमी आहे आणि व्हिडिओ मोठा होतील. मित्रांनो, आपला लेग सेट मधला आपला पहिला सेट आपला आहे लेग एक्सटेन्शन. तो आपला असणार आहे ड्रॉप सेट आणि त्याच्याबरोबर सुपर सेटचं कॉम्बिनेशन असणार आहे आपला सीसी स्क्वॉट. असे आपण 2 सेट घेणार आहे. त्या दोन्ही सेटचं कॉम्बिनेशन विथ ड्रॉप सेटचं त्यात आपल्या कॉम्बिनेशन घेणार आहे एक प्रकारे. आता आपला हा फर्स्ट सेट ड्रॉप असल्यामुळे तुम्ही तुमच्या जेवढं क्षमता जास्त आहे तेवढं वेट जास्त लावा. आता माझी क्षमता कमी से कमी वेट थोडं जास्त घेतोय, साधारण 140 पाऊंड वेट केजी घेतोय. इथं लॉक केले पाय मी, चेस्ट अप केले, हे लॉक केले तर पूर्णपणे. आणि हे मुवमेंट आहे हे पूर्णपणे ज्यावेळेस तुमचा टेम्पो स्लो मोशन मध्ये असेल, स्लो वरती 1 2 3 4 5 Come on. 6 Yes. 7 8 9. Come on. 10. न थांबता लगेच वेट ड्रॉप करायचं आहे. साधारण मी त्याच्यापेक्षा 5 ते 10% वेट कमी करतोय आणि नंतर सेट लगेच त्याचा पूर्ण घेतोय न थांबता मध्ये. चेस्ट अप 1. Come on. 2 3 4. Nice. 5 6 7. Come on, 3 more. 8 9. 1 more. 10. न थांबता लगेच अजून थोडं वेट ड्रॉप. Come on. 1. Nice. 2 3 4. You there. 5 6. अजून 7 8. 1 more. 9 10. पाय लॉक केले मी, हात स्ट्रेट ठेवला, चेस्ट अप केले, स्लो मोशन मध्ये पुढे जायचं, स्ट्रेच करायचा फील. 1 2 2 3 3 4 4 5 5 6 6 7 7 8 9. Come on. 10 11 12 13 14 15. हा आपला आहे फर्स्ट सेट. असे आपण घेणार आहे 3 किंवा 4 सेट. घे 1 स्लो डाऊन डाऊन घे ना, स्लो डाऊन 2 थोडं स्पीड घे, मोठा जरा 4 फक्त मसलला कॉन्ट्रॅक्ट कर कंटिन्यू. 4 5 कम ऑन 6 कांदे 7 कम ऑन 8 9 10 come on 11 12 13 वर कॉन्ट्रॅक्ट कर 14 one more 15 स्लो डाऊन. वेट 5 ते 10% कमी कर. रेस्ट न घेता बॅक टू बॅक मारायचा प्रयत्न करा. 1 स्लो डाऊन 2 कम ऑन 3 कम ऑन 4 कॉन्ट्रॅक्ट कर पूर्ण लेग 4 5 स्लो मोशन मध्ये 6 कम ऑन 7 8 9 come on 10 start 1 come on 2
3, 4, 5, hurry up, 6, slow down, 7, 8, slow, 8, come on, 9, 10. Come on. This squat start. हात स्ट्रेट कर. तुझ्या हातावरती त्या हातावर बॅलन्स कर. पूर्ण हातावर बॅलन्स कर आणि थोडं गुडघा जवळ कर. काय करायचं पहिल्यांदा स्टार्टिंगला गुडघे पुढे घ्यायचा प्रयत्न कर. बस बॅक साईडला उठ. डायरेक्ट उठ. 1. थोडे गुडघे असे क्लोज नाही घे. ज्या दिशेने पंजा गेलाय त्या दिशेने गुडघे बाहेर वाईट काढू नको जास्त. कमॉन. बस बॅक साईडला. कमॉन. चू. आता जे ताण पडले आपला तुम्हाला फील कर. चू. कमॉन. Up. 3. Good. 4. 5. Good. 6. Come on. 7. 8. 9. Come on. 10. Hurry up. 11. 12. Come on. To last two फक्त. Good, come on. 13. Come on. 14. One more. Hurry up, come on. Relax. तुम्हाला असं वाटेल तुम्ही हा सेट सर्वाइव्ह केलाय, पण या सेट नंतर सीसी स्क्वॉट्स मारताना फुल फाटून येते. ट्राय करा. Ready? Come on. Start. 1. Slow. 2. 3. 4. Come on. 5. 6. 7. 8. Come on. Slow मध्ये. 9. 10. Stop. हे चेंज कर. वेट ड्रॉप लगेच. स्टार्ट. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, and 10. Change. Come on, start. Third set. 1, 2, 3, 4, 5. Come on. 6, 7, 8, 9, and 10. 1, 2. Come on. 3, 4, 5, 6, 7, 8. Come on. 9 and 10. हाताचा बॅलन्स पकड. पूर्ण बॉडी कंट्रोल कर. बॅक साईडला बस आणि पूर्ण मसल आपला स्क्वॉट मसल स्ट्रेच करत दे खालचा. फील कर. अप. 1. गुड. स्लो आणि कंट्रोल फॉर्म मध्ये. कंट्रोल फॉर्म सोडू नको अजिबात. ओ. कम ऑन. 2. Hurry up. 3. Hurry up. 4. Come on. 5. 6. Hurry up, come on. 7. 8. Come on. 9. One more. And 10.
मित्रांनो आपला नेक्स्ट सेट आहे बार्बलचा बॅक स्क्वॉट आणि याचा सेट आपण नॉर्मल घेणार आहे. 3 सेट घ्यायचे आहेत. फक्त मित्रांनो तुम्ही हा सेट पूर्ण फॉलो करा. दुसरी गोष्ट आपला जो सेट आहे हा डिप्स मारायचा आहे. डिप एक पर्यंत तुमचा पूर्णपणे डिप खाली गेला पाहिजे. जास्त 90 डिग्री घेऊ नका. थोडा डिप घेऊन पूर्ण स्क्वॉट मारायचा प्रयत्न करा. स्टार्टिंगला गेला तुम्ही थोडं बारच्या खाली जावा पूर्णपणे. येस आपला ट्रॅप घेतला हा माझ्या जर हा पाय चालतो. येस ओके. Core tight, back up. Yes. 3, 4. Come on. 5, 6, 7, 8, 9. Come on. 10. आता स्टार्ट कर. अशी पाठीमागे प्लेट ठेवा. पायाचा टान्स थोडासा क्लोज ठेवायचा प्रयत्न करा. कोट टाईट करा पूर्णपणे. शोल्डर रिट्रॅक्ट आणि हा जो बार आपला आहे हा पूर्णपणे ट्रॅप वरती घ्या. ओके. बॅकअप. अपर ट्रॅप नाही, मिड ट्रॅप वरती घ्यायचा. कंट्रोल फॉर्म मध्ये स्लोअर डाऊन कर. थोडा पुढे बेंड अप. 1. हिसका देऊ नको. बघतो एकदम स्लो जा. ट्राय कर. परत एकदम स्लो मोशन मध्ये गडबड करू नको. ही मोमेंट बस. 2, 3. Come on. 4, 5, 6, 7, 8, 9, 10. Okay. ज्यावेळेस तुम्ही खाली येत आहे त्यावेळेस मसलला पूर्ण लक्ष द्या. कॉन्ट्रॅक्ट करा. अप करता वेळेस ब्रीथ आउट करून वर या. सेम. आणि बॉडीला जर्क देऊ नका. एक्सरसाइज मारता वेळेस कोणताही तुमच्या जॉईंट वरती ताण पडणार नाही याची काळजी घ्या. मित्रांनो आपला नेक्स्ट सेट आहे लेग प्रेस. लेग्स प्रेस मारता वेळेस आता माझे शब्द पण जरा वेगळे यायला लागलेत. लेगचा एवढा ताण चांगला पडलेला आहे. पाय कंट्रोलमध्ये अप करा. हे पूर्णपणे पायाशी स्ट्रेट करू नका. थोडा एवढा पेस ठेवून टाईट करा ग्रिप. स्लो कंट्रोलमध्ये. 1. दाबते आपल्या फक्त टाचणी दाबायचा प्रयत्न करा. 2, 3, 4, 5, 6. Come on. 7. Come on. 8. 9. Come on.
10. बॉडी वेट लंजेस. Yes. हा मारता वेळेस कमरेवर ठेवा. एक पाय लांब जास्त डिस्टन्स घेऊ नका आणि आपला पाय हा जास्त पुढे वाकवायचा नाही. आई तो कंट्रोल केला. उठताना समोर पाय उठा. 2, 3, 4, एका पायाची आपण 10 रिपिटेशन घेणार आहे. 5, 6, 7, 8, 9, हा फॉर्म न चुकता शरीर मारायचा ट्राय करा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. ओके. 7, 8, 9, 10. पायानंतर जास्त घेऊ नको, थोडं कमी ठेव. असे मित्रांनो, एका पायाचे आपण 10 रिपिटेशन घेणार आहे, दुसऱ्या पायाचे 10. असे आपण सुपर सेट दोन्ही मिळून मारणार आहे. स्टार्ट. फॉर्म चेक करा बरोबर पूर्ण. स्लोवर डाऊन करायचा. कंट्रोल फॉर्म मध्ये खाली येऊ द्या. स्क्वॉट मसल अप. जास्त खाली घेऊ नका, जेणेकरून तुमचा हिप उचलून तुमच्या लोअर बॅकवर ताण पडेल. अशा ठिकाणी आहे की तुमच्या लोअर बॅकवर ताण पडणार नाही किंवा हिप उचलणार नाही. रिपिटेशन याची घ्यायची 12. कम ऑन. 9. Come on. 10. Last 2. Flex. चलो खाली. कमर हटो. 2, मित्रांनो, आपला आजच्या वर्कआउट मधला हा आपला लास्ट सेट आहे. सिटेड लेग कर्ल. याचे आपण घेणार आहे 5 सेट. रिपिटेशन 12. प्रत्येक सेटमध्ये साधारण आपण 1 ते 2 मिनिटाचा रेस्ट घेणार आहे आणि या सेट नंतर आपला वर्कआउट संपणार आहे. Go tight, back up, hold, control, slow motion, 1, माइंड टू मसल कनेक्शन करून फक्त हॅमस्ट्रिंग स्ट्रेच करा आणि हॅमस्ट्रिंग आखसून धरा. हॅमस्ट्रिंग स्ट्रेच करा आणि हॅमस्ट्रिंग आखसून धरा. 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. स्टार्ट. स्लोली डाऊन कर. थोडा खाली घे, इंका खाली वरती सोड. आपला जो मसल आतला जो ताण पडतोय हॅमस्ट्रिंग मसल, तो पूर्णपणे त्या मसलने जायचा प्रयत्न कर. थोडा वेळ कॉन्ट्रॅक्ट करून ठेव. थोडं होल्ड करायचा. स्लोली वरती. त्याला आपण स्पीड कंट्रोल मध्ये म्हणतो, टेम्पो कंट्रोल मध्ये. आणि प्रत्येक सेटला वेट हे तुम्हाला
टफ जाईल असं वेट सिलेक्ट करा. इझी एक्सरसाइज जाईल असं कुठलं एक्सरसाइज करू नका, कारण तुम्ही तुमची बॉडीची लिमिट जोपर्यंत क्रॉस करत नाही तोपर्यंत बॉडीची लिमिट क्रॉस करत नाही. त्यामुळे तुम्ही स्वतःची लिमिट क्रॉस करायचा प्रयत्न करा. जे आपण आज चॅलेंज घेतलंय ते पूर्ण करा आणि आपलं आपण रोजच्या रोज आपलं रेकॉर्ड मोडण्याचा प्रयत्न करा. तेव्हाच आपल्या बॉडीमध्ये ग्रो येतो. चेस्ट अप, बॅक अप. 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. प्रत्येक सेट आपण सिलेक्शन असं केलंय की तुझ्या मसलला पूर्णपणे ग्रोथ चांगली होईल. हा तुझ्या स्ट्रेंथ, स्टॅमिना. तर मित्रांनो, आज पहिल्यांदा सर 60 शॉट्स घेतले आणि ते पण कॉम्बिनेशन ड्रॉप सेट, सुपर सेट. एकदम हिट होतो. पहिल्या सेट नंतरच वाट लागायला चालू होती. पुढचे सेट पण नक्की घ्या. आजचा वर्कआउट एकदम खतरनाक होता. ट्राय करा. जे नवीन आहेत त्यांनी कमी वेटवर चालू करा. डिरेक्ट जास्त वेट घेऊ नका, नाहीतर फुल वाट लागेल. माझा ओव्हरऑल एक्सपिरियन्स खतरनाक सेट. मी तर नक्की करेल पुढचे 5-6 महिने कंटिन्युअस, आठवड्यातनं एकदा तरी, आणि प्रोग्रेस बघू. जो जो प्लॅन हा फॉलो करेल त्याला आपल्या ह्या प्लॅनचं मूल्य कळणार आहे. पण तू जर्मनीमध्ये गेल्यावरती त्या ठिकाणी देखील आमच्या या प्लॅनचं थोडं पब्लिश करावं किंवा तिथं मार्केटिंग करावं. माझ्यासोबत जे कोण वर्कआउट करतं, माझे मित्र, रूममेट्स, मी सगळ्यांना लेग्स मध्ये क्वाड्स आणि हॅमस्ट्रिंग साठी हा प्लॅन नक्की सजेस्ट करेल. सजेस्ट म्हणण्यापेक्षा मी मारेल त्यांच्यासोबत एक दिवशी आणि त्यांना दाखवेल की इकडचे प्लॅन्स पण कसे आहेत. मित्रांनो, अशा तऱ्हेने आपला वर्कआउट आता पूर्ण संपलेला आहे. तर उद्या आपण घेणार आहोत आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये ग्लूट्स आणि काफ मसल. येस, अशा तऱ्हेने आपला हा प्लॅन आहे. आपला तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि फ्युचर मधल्या व्हिडिओसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.